DRG Kids. कहाणी हट्टी मुलगा. हे आहे रामपूरचे गाव, जिथे राहतो 8 वर्षाचा बबलू. बबलू आपल्या आईबरोबर राहत असतो. त्याचे वडील परदेशात काम करतात आणि वर्षातून 1-2दा बबलू आणि त्याच्या आईला भेटायला येतात. बबलूची आई त्याची खूप काळजी घेते. दररोज त्याच्या आवडीचे जेवण बनवते आणि त्याच्या आवडीचे कपडे आणते. बबलू आता 3ऱ्या इयत्तेत आहे. तो सकाळी 11 वाजता शाळेत जाण्याची तयारी करत होता. आई, माझा नाश्ता करून झालाय. आता मी शाळेत चाललो. बबलूने त्याच्या ताटातले सगळे अन्न खाल्लेले नसते आणि हे आई बघते. हे काय बबलू, तू सगळं का नाही खाल्लंस? मला नाही खायचं. मी शाळेत बाहेर काहीतरी खाऊन घेईन. बाळा, शाळेच्या बाहेर जे मिळतं ते तुझ्या शरीरासाठी चांगलं नाहीये. मी खूप कष्टाने तुझ्यासाठी जेवण बनवते, म्हणजे तू शक्तिशाली होशील आणि मन लावून अभ्यास करू शकशील. चल, गपचूप खा आता. आई त्याला खायला मनवण्याचा प्रयत्न करते, पण बबलू ऐकत नाही. आई, मी शाळेत चाललोय. बाहेर काहीतरी खाऊन घेईन ना. असं बोलून बबलू ताटात जेवण सोडून स्वतःची बॅग उचलतो आणि घरातून निघून जातो. आई दरवाजाजवळ जाते आणि बबलूला जाताना बघून विचार करते की मी एवढ्या सकाळी उठून बबलूसाठी भाजी पोळी बनवते, म्हणजे त्याला पोषण मिळेल. त्याच्या आवडीचं जेवण बनवते. तरीही बबलू किती हट्टी आहे. कधीही पूर्ण जेवण जेवत नाही. बस शाळेच्या बाहेर जे वेफर बिस्किट्स मिळतात ते खाऊन घेतो. असं तर बबलू अशक्त होईल. ती चिंतेने स्वतःशी बोलते. बबलू शाळेत जातो. तिथे वर्ग चालू असतो. टीचर शिकवायला सुरुवात करते. सगळे आपापल्या वह्या काढून नोट्स लिहितात. क्लास संपल्यावर बबलू आणि क्लासमधली सगळी मुलं क्लासमधून बाहेर जातात. त्याच वेळी बबलूला आपला एक मित्र सोनू दिसतो. तो सोनूला हाक मारतो. सोनू, थांब. सोनू बबलूचा आवाज ऐकून थांबतो. कसा आहे सोनू? 1 आठवड्यापासून दिसला नाहीस. कुठे होतास तू? सोनूचा चेहरा उदास असतो. तो उत्तर देतो की मी आजारी होतो बबलू. मला ताप आला होता आणि माझी काळजी घ्यायला कोणी नाहीये. का? तुझी आई तुझी काळजी नाही घेत का? मला आई नाहीये बबलू. मी 3 वर्षांचा होतो तेव्हा माझे आई बाबा मला आपल्या शेजारच्यांकडे सोडून निघून गेले. तेव्हापासून मी त्यांच्याकडेच राहतो. मला माझ्या आई वडिलांची खूप आठवण येते. पण असं का केलं तुझ्या आई वडिलांनी? काहीतरी कारण असेल ना यामागे? माझ्या आई वडिलांकडे माझा सांभाळ करायला पैसे नव्हते, म्हणून त्यांनी मला ओळखीच्या काकांकडे सोडून दिलं. आणि माहित नाही कुठे गेले. आजपर्यंत त्यांचा काहीच ठिकाणा मिळाला नाही. मग आता तुला जेवण कोण देतं? तुझी काळजी कोण घेतं? मी स्वतः खातो. ते काका ज्यांच्याकडे मी राहतो ना, ते पूर्ण दिवस कामासाठी बाहेर असतात. त्यामुळे त्यांनी मला जेवणाचे काही पदार्थ शिकवले आहेत. मी घरचे सगळे कामं करतो. मला माझ्या आईबाबांची खूप आठवण येते. जर ते माझ्या बरोबर असते तर. आता जेव्हा मी आजारी होतो ना, तेव्हा मला खूप अशक्तपणा होता. मी जेवण बनवू शकत नव्हतो, म्हणून मी काही फळं खायचो, नाहीतर काकडी किंवा गाजर यासारखी कच्ची भाजी खायचो. माझे काका कामासाठी बाहेर राहत होते ना, त्यामुळे त्यांना माझी काळजी घ्यायला वेळच मिळत नव्हता. ओ, ही तर खूपच वाईट गोष्ट आहे सोनू, की तुझ्या घरी तुझी काळजी घेण्यासाठी कोणीच नाही आहे. मला हे ऐकून खूप वाईट वाटतंय. हो बबलू, कधी कधी मी विचार करतो की निदान माझी आई तरी हवी होती. तिने माझा सांभाळा केला असता, मला जेवण दिलं असतं.
मला माहीतच नाहीये की आईच्या जेवणाची काय मज्जा असते. तुला तर खूप मजा येत असेल ना बबलू, आईच्या हातचं जेवण जेवून? बबलू काही वेळासाठी विचारात पडतो. तो हा विचार करतो की कशा प्रकारे त्याची आई त्याच्यासाठी मेहनतीने जेवण बनवते आणि तो कधीच पूर्ण खात नाही आणि वेफर बिस्किट खातो. त्याला ह्या गोष्टीचं खूप दुःख वाटतं. काय विचार करतोयस बबलू? नाही नाही, काहीच नाही. चल आता मी घरी जातो. मला उशीर होतोय. असं बोलून बबलू आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागतो आणि सोनू पण आपल्या घरी निघून जातो. रस्त्याने जाताना बबलू विचार करतो, मी नेहमीच हट्टीपणा करतो. माझ्या आईचं काहीच ऐकत नाही. तरीही माझी आई माझी किती काळजी घेते. कधीच मला ओरडत नाही. आणि एक सोनू आहे ज्याच्याकडे त्याची आई पण नाहीये. तो सगळं काम स्वतःच करतो. मी किती नशीबवान आहे की माझ्याकडे आई आहे. हा सगळा मनात विचार करून तो रडायला लागतो. त्याला हे समजून चुकतं की तो किती मोठी चूक करतो आहे. थोडा वेळ रडून झाल्यावर तो स्वतःशी बोलतो, आजपासून मी माझ्या आईची प्रत्येक गोष्ट ऐकेन आणि तिनेच बनवलेलं जेवण जेवेन. बाहेरचे पदार्थ नाही खाणार आणि आपल्या आईशी चांगल्या पद्धतीने बोलेन. ती जे सांगेल ते सगळं करेन, कारण ती कधीच माझ्या वाईटाचा विचार नाही करणार. उलट ती माझं चांगलंच करेल. आणि मग तो आपल्या घरी पोहोचतो तेव्हा बघतो की त्याच्या आईने जेवण बनवून ठेवलं आहे आणि बबलूला ती खूप प्रेमाने बघत आहे. आलास माझ्या राजा, हातपाय धुवून ये, एकत्र बसून जेवूया. आज मी तुझ्या आवडीचं जेवण बनवलं आहे. ठीक आहे आई, मी आता येतो. बबलू हात पाय धुवून जेवायला येतो. आपल्या आईजवळ येऊन बसतो आणि तिच्याकडे बघून हसतो. त्याला आईचा चेहरा बघून जाणवतं की आई त्याच्यावर किती प्रेम करते. काय झालं बबलू, आज एवढा का हसत आहेस? काही आनंदाची गोष्ट आहे का? हो आई, आनंदाची गोष्ट आहे की माझ्याजवळ आई आहे जी खूप चांगली आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आई. असं बोलून बबलू आपल्या आईला घट्ट मिठी मारतो. हो बाळा, मी तर नेहमीच तुझ्या बरोबर आहे आणि नेहमीच बरोबर असेन. आणि दोघे आनंदात जेवू लागतात. काय गोष्ट आहे बबलू, आज तू सगळे पदार्थ संपवलेस. हो आई, आजपासून मी तुझ्या हातचंच बनवलेलं जेवण जेवेन. बाहेरचं अजिबात नाही खाणार. आई खूप खुश होते आणि हसते. जेव्हा दुसऱ्या दिवशी बबलू शाळेत जातो तेव्हा त्याचा मित्र सोनू बबलूला भेटतो आणि त्याला सांगतो कशी त्याची गोष्ट ऐकल्यानंतर त्याला त्याच्या आईची किंमत कळली. बबलू आता बऱ्याच वेळा सोनूला आपल्या घरी घेऊन जातो आणि त्याला आपला भाऊ मानतो. तो आपल्या सगळ्या गोष्टी सोनूला सांगतो आणि सोनूही सगळ्या गोष्टी त्याला सांगतो. आता बबलूच्या मित्र सोनूलाही एक आई मिळते.